आम्ही आता पाण्यात चाललोय. आता हा स्विमिंग करते आला येते स्विमिंग. तर मंडळी, पावसाळा सुरू झाला की सगळ्यांनाच नदी, धबधबे आणि निसर्गाच्या सानिध्यात टाईम स्पेंड करायची इच्छा होते, मजा करायची इच्छा होते. तर आम्हीही अशाच एका संडेला पोचलो अशीच मजा घेण्यासाठी मुंबईमध्ये. होय, बरोबर ऐकलं तुम्ही, मुंबईमध्ये असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, जे आहे बोरिवली. आम्ही गेटमधून एंट्री केली आणि टू व्हीलर आमची पार्क केली. तर इकडे टू व्हीलरचे चार्जेस आहेत पर हार 10 रुपीज. संडे असल्यामुळे पार्कमध्ये प्रचंड गर्दी होती. तर ही बस आहे, ही कानेरी केव्सला जाते आणि तुम्ही बघू शकता किती लाईन आहे, पूर्ण फूडपर्यंत गेली आहे. आणि कानेरी बसचं भाडं आहे 13 रुपये पर पर्सन. बस व्यतिरिक्त सायकलिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि सायकलचं भाडं आहे 80 रुपये 2 तासाचे आणि डिपॉझिट 300 रुपये आणि अर्ध्या तासाचे 20 रुपये. तर वेलकम बॅक मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, जे की लोकेटेड आहे बोरिवली ईस्टला, अगदी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला. तर मान्सूनमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क एकदम बेस्ट ऑप्शन आहे वन डे पिकनिकसाठी. सो इथे तुम्हाला कान्हेरी केव्सला जाता येईल. बोटिंग पावसाळ्यामध्ये आय थिंक बंद असते. सो गांधी टेकडी, ट्रेन, असे खूप सारे ऑप्शन्स मिळतील फिरण्यासाठी. आणि टायगर लायन सफारी पण आहे. सो आपण चला बघूयात किती मजा येते. सो ह्या साईडला तुम्हाला बघायला मिळेल गांधी टेकडी आणि नौका विहार. आपण बघूया. पिण्याचे पाणी, तोंड धुण्यासाठी पाणी पण इकडे अवेलेबल आहे. वॉशरूम पासून सर्व सोयी आहेत आतमध्ये. तर आता आपण चाललोय बोटिंग साईडला आणि तुम्हाला इकडे बघा छोट्या छोट्या स्टॉल्समध्ये छोटे स्नॅक्स मिळू शकतात, जसं की भेलपुरी, भेल किंवा कैरी, आणि ते सगळं चिंचा, बोरं वगैरे असतात. आणि इकडून तुम्ही वरती जाऊ शकतात गांधी टेकडीवरती. आणि सरळ इकडे खाली गेला तर बोटिंग जिथे स्टार्ट होते ते तलाव आहे. सो आपण चाललोय आता त्या तलावाच्या दिशेने जिथे बोटिंग आहे आणि जिथे तो ब्रिज आहे. पावसाळा असल्यामुळे मस्त ग्रीन ग्रीन वाटतं आणि आज पाऊस नाही आहे पण खूप रश आहे. आणि जर तुम्हाला इकडे फिरायचं असेल तर तुम्ही सायकल पण घेऊ शकतात रेंटवरती. सो हे आहे इकडे तलाव. आणि बोटिंग आता पाऊस असल्यामुळे बंद आहे कारण की पाण्याचा फ्लो असतो. सो ते इकडे तुम्ही बसून रिलॅक्स पण करू शकतात. तुम्ही इकडे बसून मस्त चिल करू शकतात. बोटिंग बंद आहे पाऊस असल्यामुळे, अदरवाईज बोटिंग चालू असतं इकडे. मस्त हवा येते. कसे आहे चिंच? चिंच घेऊ का? गोड पाहिजे ही पाहिजे? ही द्या. सो आम्ही चाललोय कान्हेरी केव्सला चालत. आणि हा आहे गांधी टेकडीचा खालचा रस्ता जो रिटर्न खालती येतो. काय वाटतंय बघ, मस्त. वाव, किती छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि आय थिंक पाऊस येतोय. तुम्ही बघू शकता तिकडे हा मॅप आहे. तर हा रस्ता आहे कान्हेरी केव्स कडे जाणारा. आणि इकडे कान्हेरी गुफाबद्दल सर्व इन्फॉर्मेशन लिहिली आहे. सर्व डिटेल इन्फॉर्मेशन हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. तुम्ही बघू शकतात. आणि हा पूर्ण मस्त निसर्गरम्य रस्ता आहे कान्हेरी केव्सकडे जाणारा. तर आम्ही सायकलिंग नाही घेतली आहे, सायकल. आणि आहे ट्रेनचा वनराणीचा ट्रॅक, जिथे तुम्ही पिक्चर्स क्लिक करू शकता मस्त मस्त. आणि आम्ही चालत जातोय. मस्त छान वातावरण आहे. पाऊस पण जास्त नाही पडत आहे, म्हणजे पडतच नाही ऑलमोस्ट.
पडेल पण मस्त मजा येते. तो रस्त्यामध्ये आम्हाला पाणी वगैरे बघूया काय दिसतं का. तर तुम्ही बघू शकतात मस्त ग्रीन ग्रीन झालेलं आहे आणि पब्लिक सगळे चालतच चाललेत ऑलमोस्ट. आणि आत्ताच बस गेली आणि बसची फ्रिक्वेन्सी पण खूप मस्त आहे आणि कमी 13 रुपीजमध्ये तुम्ही नॅशनल पार्कमध्ये कनेरी केव्सला पोहोचू शकतात. सो ऑलमोस्ट सगळी पब्लिक तिकडेच जाते आणि बघा सगळे चालत येतात मस्त, कारण की ऊन नाही आहे. तर तुम्ही ही नेचर एक डे मस्त संडे चालत नेचर एन्जॉय करू शकता. तर तुम्ही नेचर लवर असाल तर. आणि मी माझी चिंच हेल्मेटमध्ये ठेवली आहे आणि मी चिंच खात मस्त वॉक चालला आहे आमचा. तर तिकडे समोसे विकत आहेत एक काकी, जिकडे लोकल पीपलच आय थिंक विकू शकतात. बसची फ्रिक्वेन्सी बघा, आत्ताच एक बस गेली आणि परत एक बस आली कारण की रश तेवढी आहे. आज सगळे सायकल घेऊन कसे चालले आहेत. तिथे सगळे लोक आतमध्ये चाललेत. बघूया तिथे काय आहे आतमध्ये. पाणी वाटतंय. नदीचाही वाव 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 बघा किती मस्त आहे. सो आम्ही आलो या नदीजवळ आणि आता आम्ही आतमध्ये जायचा विचार करतोय. वाव एक नंबर वाटतंय. किती पब्लिक आहे बघा. पाणी बघा किती वाहतं, एकदम वाहतं पाणी आहे. सो आम्ही आता पाण्यात चाललोय. बापरे खूप मोठं पाणी बाबा, खोल आहे. मयूर खोल आहे आणि बघा पाण्याचा फोर्स पण खूप जास्त आहे. हे नाही वाहत चाललं होते. अरे मी आहे ना, चल ना. नाही बाबा आम्ही जाणार तिकडे. पाण्याचा फोर्स खूप आहे मयूर. नाही होत आहे. किती पाण्याचा फोर्स आहे बघ. पुन्हा व्हायला होत आहे. तुम्ही बघू शकता आम्ही मस्त नदीच्या मधोमध्ये आणि आम्ही भिजायचा विचार करणार आहे. मयूर कसं वाटतंय? मजा आली. असं वाटतं आम्ही गावी आलो आणि बघा सगळे मजा करतायत. सो तुम्हाला मजा करायची असेल तर तुम्ही नक्की या 1-2 दिवसामध्ये नॅशनल पार्कमध्ये. तर आता मयूर चाललाय बसायला. जास्त मध्ये नको जाऊ, पाणी वाढतंय. ए बस समजला तिकडे पाणी आहे. वाटतं असं की पाणी नाहीये पण पाणी खूप वाहत आहे. त्या साईडला जास्त फोर्स आहे, तिथून येतात येत नव्हतं व्हायला. सो आम्ही असं खाली बसलोय. बाबा तेवढं पाणी आहे. कसं वाटतंय मयूर तुला? मस्त मजा येते. मस्त. एक संडे फुल फॅमिली यायला मजा येईल. तुम्ही सगळ्यांसोबत या, जरा जास्त मजा येईल सगळ्यांसोबत आला तर. पाण्याला फोर्स भरपूर जास्त आहे. हा खूप जास्त फोर्स आहे. असं वाटतं की पाणी कमी आहे पण पाण्याला खूप जास्त फोर्स आहे. तर तुम्ही नेक्स्ट संडे फुल फॅमिली या. मला असं वाटतं लोणावळा वगैरे जाण्यापेक्षा एवढ्या लांब तुम्ही इथे मजा करू शकता. जर तुम्हाला लांब जाता जायचं नसेल, ट्रॅव्हलिंग वाचवायचं असेल तर तुम्ही एक संडे मस्त जवळच्या जवळ या आणि जेवढं पाहिजे तेवढं नदीमध्ये भिजा, मजा करा. पुढे पण जायची काही गरज नाही. इकडे एवढं भारी पाणी आहे, मस्त आहे. तर तुम्ही नक्की या. मग तुला मजा येते की नाही? पाणी वाहते बघा, केवढं पाणी वाहतंय बघा. पाण्याचा फोर्स फुल वाढलाय बघा. पाण्याचा फोर्स बघा. सो आता आम्ही तिकडे चाललोय पुढे. पाणी बघा इथे खूप फोर्स आहे पाण्याचा. बघा काय व्ह्यू आहे, एक नंबर वाटत ना. मस्त पाऊस येणार आहे बघा. तर बघू शकता तुम्ही अर्धी पब्लिक इकडे आहे. तिकडे वाहता पाण्याचा फोर्स आहे म्हणून तिकडे मजा करते आणि अर्धी पब्लिक. आणि इकडे खूप जास्त कमरेपर्यंत पाणी आहे आणि तर ते तिकडे त्या साईडला एकदम पब्लिक एकदम पुढे बघा. तुम्ही बघू शकतात तिकडे मजा करते इकडे आणि अर्धे इकडे पण आहेत. आणि बघा ढग किती आलेत. आता पाऊस पडणार आहे, पावसाला सुरुवात होते तर अजून पाण्यात मजा येणार आहे. काय वाटतंय बघा, एकच नंबर. आणि माझ्या कमरेपर्यंत पाणी लागतंय.
तर आता आमचा मयूर चाललाय स्विमिंग करायला. ह्याला स्विमिंग येते थोडी थोडी. आता हा स्विमिंग करतोय, ह्याला येते स्विमिंग बघा. सो आम्ही रिटर्न चाललोय. बघा किती पाणी वाहत आहे. खूप जास्त डेंजर आहे इकडे क्रॉस करायला. पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे. आता थोडा इकडे फोर्स आहे, इथे थोडा फोर्स, इथे फोर्स आहे. तुम्ही बघू शकता तिथे पाण्याला खूप फोर्स आहे. बघा इकडे बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपच्या जस्ट आतमध्ये आहे आणि पाऊस आलाय म्हणून आवाज येतोय बघा किती. आणि आम्ही जस्ट बाहेर आलोय आणि काय नेचर आहे, एक नंबर नेचर आहे. पाऊस आला, मस्त पाऊस पडतोय. आता पूल आला. तर तुम्ही बघू शकता तिथे आतमध्ये मालाड ट्रेल असं म्हणून काहीतरी आहे. तर इकडे सगळे आतमध्ये जायला बंदी आहे, म्हणजे नो एंट्री एरिया आहे. फक्त हा रस्ता कनेरीला जातो, तिथेच एंट्री आहे फक्त. आणि आता हा इथे पूल आला. ऑलमोस्ट आपण 1-2 किलोमीटरचं डिस्टन्स पार केलेलं आहे. सरळ सरळ रस्ता आहे कनेरीला जाण्यासाठी. आणि आता हा ब्रिज आला आहे. हीच ती नदी आपण जिथे खाली होतो ते हेच पाणी आहे जे खाली जातं. खाली पण पब्लिक आहे इकडे. सो इथे तुम्हाला बघा भेटेल कैरी, पेरू, काकडी, चिंच, गोड चिंच, आंबट चिंच, ते स्टार फ्रूट असतं ना ते फ्रूट, एवढंच तुम्हाला इथे मिळेल. आणि पाणी आणि लिंबू सरबत, ह्याच्याशिवाय तुम्हाला इथे काहीच मिळणार नाही. सो तू आलायस इकडे. हे बघ इकडे पाण्याचा फोर्स किती आहे, बापरे खोल जास्त आहे. बाबा मला भीती वाटली, तू हात टाकलास तर. वाव, बघू शकता तुम्ही किती घनदाट जंगल आहे वरती आणि खाली मस्त पाणी आहे. ये मजा आ रहा है तुमको? असं सगळे चालत चाललेत. मस्त रस्ता वाटतंय ना, मस्त हवा आली आहे. आता ऑलमोस्ट आम्ही 2.5 किलोमीटर आमचं पेंडिंग. आम्ही 3.5 किलोमीटर डिस्टन्स कवर केलेलं आहे आणि टोटल आय थिंक आहे 6 किलोमीटर. सो इथे असं रोडवरती किती किलोमीटर तुम्ही डिस्टन्स कवर केलं त्याचं मॅप आहे. सो आम्ही 5 किलोमीटर कंप्लीट केले आणि 1 किलोमीटर लास्ट राहिलेलं आहे. आणि आता किती वाजता आहेत? 3:30 वाजता आहेत. सो इकडे बघा तिथे कंप्लीट केलेलं आणि इकडे पेंडिंग राहिलेलं डिस्टन्स दाखवते. सो तुम्ही बघू शकता तिथे बस स्टॉप आहे एंडिंगवाला कनेरी केव्सचा. आम्ही पोहोचलो इकडे कनेरी केव्सला आणि इकडूनच बस निघते आणि इकडे स्टॉप आहे बसचा. तुम्ही लाईन बघू शकतात आणि वरती पाणी बघा. कानेरी केव्सला आम्ही फायनली आणि गर्दी बघा, फुल बस सगळ्या पॅक होऊन जात आहेत. लाईन तर बघा बससाठी लाईन आहे ही. आणि हे बघा बस कंटिन्यू चालू आहेत. किती लाईन आहे बघा बससाठी, तिथपर्यंत लाईन गेली. आणि आता आम्ही वरती जाणार आहेत बघा, वरपर्यंत माणसं गेलेली आहेत. हे बघा ही आहे या गाडीसाठी लाईन आणि ही आहे बससाठी लाईन. आणि आता आम्ही वर चाललो. हा इकडे लास्ट बस स्टॉप आहे पण पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे. आणि आम्ही आलो फायनली ग्राउंडला, कानेरी केव्सच्या ग्राउंडला. अजून किती तर तुम्हाला ते सगळं खायला मिळेल. सो आम्ही बघतोय पाणी खूप तहान लागली आहे. 6 किलोमीटरचं डिस्टन्स आम्ही पार केलं बघू शकता तुम्ही. वाव. आणि हा आहे
एंट्री वरती कानेरी केव्सकडे. सो आम्ही तिकीट घेतलंय 25 रुपीज पर पर्सन आणि आता आम्ही वर चाललोय. इकडे खाली आहे तिकीट काउंटर. सो इकडे ड्रिंकिंग वॉटर, कॅफेटेरिया आणि वरती विविंग्स पॉइंट केव्स आहेत वरती. तिकडे तुम्हाला कॅन्टीन मिळेल त्या साईडला. झरने में नहाना है अभी भी. तो बघा आता बसचा स्टॉप. आपण एवढं वरती आलोय. अबे वो भी नहीं, ऊपर ही नहीं आ पाहिला काय इकडे जे साईडला पाणी पडतं त्याच्यामध्ये लोक मजा करतात धबधबा म्हणून. आणि पाऊस थोडा कमी होता म्हणून थोडं कमी पाणी होतं, पण तरी लोक खूप एन्जॉय करत होते. अशा प्लेसेसवरती जाताना तुम्ही स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे, कारण की पावसामध्ये पूर्ण शेवाळ असतं आणि त्याच्यामुळे पाय चप्पल स्लिप होऊ शकते. सो तुम्ही फुल केअरफुली जा आणि सोबत कोणाला तरी घेऊन जा आणि पाय वगैरे सर्व जपून टाका आणि स्वतःची काळजी. सो आम्ही तिकडून आलोय घाबरत घाबरत. मला खूप भीती वाटते. व्ह्यू बघा मस्त आहे. अजून तिकडे पण वरती लोक गेले ते बघ. अरे मग रेकॉर्ड काय करते. तर ही आहे कॅन्टीन. इथे फक्त वडापाव आणि कटलेट होता आणि कोल्ड ड्रिंक्स होते बस. आणि हे आहे कानेरी केव्सच्या एंट्रीचं काउंटर, एंट्री तिकीटसाठी काउंटर. सो आम्ही फक्त एक राऊंड मारला वरती व्ह्यू बघितला आणि नंतर खाली आलो, कारण की ऑलमोस्ट 5 वाजले होते आणि बससाठी खूप लाईन होती. जाण्यासाठी फक्त व्हॅन आणि बस हा दोन्हीच ऑप्शन होते. जर तुम्ही संडेला म्हणजेच पीक डेजला येत असाल जसे की वीकेंड, तर तुम्ही कानेरी केव्सला येऊ नका, कारण की जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होता. आम्ही लिटरली 2 तास लाईनमध्ये उभे होतो. आणि असंच आम्ही मजा केली दिवसभर आणि संध्याकाळी 7 वाजता आम्ही नॅशनल पार्कमधून मस्त बाईक राईड करत घरी निघालो. त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, कारण की आमचा लंच मिस झाला होता, म्हणून आम्ही खाण्यासाठी गेलो आणि नंतरला आम्ही पोहोचलो घरी. सो मस्त मजा आली, खूप मजा केली, आम्ही एन्जॉय केलं. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि